तर मी एक स्विंग ट्रेडर आहे किंवा इव्हन फॉर दॅट मॅटर एक इन्व्हेस्टर आहे. तर मी माझ्या पोर्टफोलिओला मी हेज कसा करू शकतो? हेजिंगची कॉस्ट मी कमी कशी करू शकतो? मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये 2 टाइप ऑफ हेजेस मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि हेजिंगची कॉस्ट कमी करण्यासाठी काय फायदेशीर ठरू शकतं, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. ऑलराइट. व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे, कारण बऱ्याचशा लोकांचे स्विंग ट्रेडिंग पोर्टफोलिओज आहेत, इन्व्हेस्टिंग पोर्टफोलिओज आहेत. पण जेव्हा पण मार्केटचा फॉल येतो, आपल्याला बरोबर त्याच वेळी आपल्याकडे कॅश नसते. तुमच्यापैकी किती लोकांना एक्सपिरियन्स आला असेल, कृपया करून कॅश म्हणून कमेंटमध्ये टाका. मला कळेल की बरोबर मार्केटच्या फॉलमध्ये किती लोकांना कॅशची कमतरता पडते. सो कॅश म्हणून नक्की कमेंटमध्ये टाका आणि तुमचे एक्सपिरियन्सेस पण लिहायचे असेल नक्की लिहा. ऑलराइट. पण एनिवेज, व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल, कुठल्याही लेवलला काहीतरी फायदेशीर ठरत असेल किंवा काहीतरी नवीन शिकायला मिळत असेल, तर लाईक देण्यापासून प्लीज लाजू नका, कारण लाईकमुळे जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवण्यास YouTube आपली मदत करेल. सो माझं इंट्रोडक्शन करून घेतो पहिलं तर. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल, पण टोटली फ्रीमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. एक 24 तासाच्या वेळेत रिप्लाय करतील. ऑफर केलेली ती नीट वाचून घ्या, नंतर या लिंकवरती क्लिक करून जॉइन करा. माझ्या या शेअर मार्केटच्या फ्री वेबिनार सिरीजच्या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. या व्यतिरिक्त प्रत्येकाने आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करावा. टेलिग्राम चॅनलचं लिंक इकडे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मस्ट जॉईन आहे. जर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज, महत्त्वाचे न्यूज, इंटरेस्टिंग पोल्समध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, तर प्रत्येकाने नक्की जॉईन करून घ्या आपला टेलिग्राम. तर चला व्हिडिओची आपण सुरुवात करूया आणि समजण्याचा प्रयत्न करूया की आपल्या पोर्टफोलिओला हेज कसं करायचं. आता मार्केटमध्ये आपल्याला पोर्टफोलिओला हेज करण्यासाठी आपल्याकडे 2 प्रकार किंवा 2 ऑप्शन्स आहेत. ओके. ऑप्शन 1 आणि दुसरा आहे ऑप्शन 2. ते काय आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. आणि त्या व्यतिरिक्त ह्याची कॉस्टिंग कमी करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो ऑप्शन 1 आहे की आपण डेरिव्हेटिव्हचा वापर करावा. डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऑप्शन्स, मेनली पुट ऑप्शनचा. ओके. पुट ऑप्शनचा वापर करून आपण आपल्या पोर्टफोलिओला हेज करू शकतो. सेकंड ऑप्शन आहे तो म्हणजे कॅशचा ऑप्शन, की आपण कॅश कंपोनंट आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायचा, जेणेकरून प्रत्येक मार्केटच्या फॉलमध्ये आपल्याकडे एनिवेज रेडीमेड कॅश अवेलेबल असते. आता हे का करणं गरजेचं आहे, पहिलं हे तुम्ही समजून घ्या. जर तुम्ही मार्केटची सायकल बघितली, ऑलराइट, जस्ट मी रफ दाखवते, मार्केटची सायकल बघितली, हा मार्केटचा टॉप आणि मार्केटचा बॉटम वर्षातून एकदा तरी मार्केट 12 ते 13% तरी करेक्ट करतं. किती? 12 to 13% कुठून ना कुठून तरी करेक्ट करतं. मे बी त्याचं असं जाऊन वर जाऊन फॉल येत असेल, परत असं वर जाऊन परत हा फॉल येत असेल. पण हा जो फॉल जो आहे, हा प्रत्येक वेळी जेव्हा फॉल येतो, वर्षातून एकदा तरी येतो, तो 12 ते 13% असतो. आणि जर आपल्याला ह्या प्रत्येक फॉलमध्ये आपल्याकडे बाईंग करण्यासाठी आपल्याकडे भरभरून कॅश असेल फॉर दॅट मॅटर, तर नक्की आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक्स्ट्रा अल्फा जनरेट होऊ शकतो. सो म्हणून खूप महत्वाचं आहे, प्रत्येकाने ही ही 1 नंबर स्ट्रॅटेजी किंवा 2 नंबर स्ट्रॅटेजी रन करणं गरजेचं आहे. आता इन दिस केस जर मला पुट ऑप्शन घेऊन जर मला काम करायचं असेल, तर पुट ऑप्शन घेऊन मला काम करण्यासाठी माझ्याकडे काय ऑप्शन्स आहेत? तर आपण हे दोन्ही ऑप्शन्स आपण व्यवस्थितपणे आपण बघूया. कारण पहिला नंबर ऑप्शन काही स्पेसिफिक लेव्हलच्या लोकांनाच फायदेशीर ठरेल. सेकंड ऑप्शन सर्वांसाठी अवेलेबल आहे. ऑप्शन 1 जिकडे आपण एका पुट ऑप्शनला घेऊन आपण काम करतोय. सो आजच्या तारखेला ह्या स्ट्रॅटेजीमध्ये काय आहे, की अझ्युम करून चला आपला स्विंग ट्रेडिंग पोर्टफोलिओ ह्यासाठी माझ्या मते किमान किमान 5 लाख रुपये तरी असणं गरजेचं आहे. मिनिमम 5 लाख रुपये असणं गरजेचं आहे. तरच आपण या पुट ऑप्शनच्या स्ट्रॅटेजीने आपण काम करू शकतो. सो आता ह्यामध्ये पुट ऑप्शन काय असं, एक्झाम्पल आपला 5 लाखाचा पोर्टफोलिओ आहे. 5 लाखाच्या पोर्टफोलिओला आपल्याला इन्शुअर करायचंय. पुट ऑप्शन म्हणजे काय? इन्शुरन्स आहे मार्केट पडलं तर. आणि इन्शुरन्स आपण 1-2 महिन्याचा घेतो का? नाही. कमीत कमी वर्षभराचा घेतो. सो इन धिस केस जर तुम्ही आज पण जाऊन अभ्यास कराल, जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ बघत असाल, तर डिसेंबर महिन्याचे जे पुट ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्स असतात, कुठले? डिसेंबर महिन्याचे जे पुट ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्स असतात करंट स्ट्राईक प्राइसेसचे, सरासरी
त्याचा जो अॅन्युअल प्रीमियम जो भरतो आपण, तो ॲज ऑफ नाऊ 2% घरात आहे. हा अॅन्युअल प्रीमियम कसा काढतोय, की अझ्युम करा, की मार्केट आपलं 25,000च्या घरात आहे निफ्टी. 25,000 इंटू 65चा लॉट आहे. तर हा कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू जवळ-जवळ 16 लाखाच्या घरात बसते. तर 16 लाखाच्या कॉन्ट्रॅक्टवरती आपण जर एक 50,000चा प्रीमियम भरतोय, 50,000चा प्रीमियम बघतोय, तो भागिले ह्याला मी 16 लाखांनी समजा मी केलं, ऑलराइट. तर ह्याची व्हॅल्यू रफली 3.1 टू रफली त्या पर्सेंटेजमध्ये असेल. 3.1 ही पण ॲक्चुअली 1.5 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टची आहे, नॉट 2. ही रफली ह्याला मी 1.5नी डिव्हाईड केलं, रफली 2% आपल्याला खर्च बसतो. किती? 2%चा पर इयर. 12 महिन्यासाठी पुट ऑप्शन लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट जर घेतला तर 2%चा प्रीमियम द्यायला लागतो ऑन द कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू. पण इन धिस केस जर मला आता 5 लाखावरती जर मला हे कॅल्क्युलेट करायचं असेल, नक्की माझं इन धिस केस हे 2% राहत नाही. सरासरी हे मग मी बघायला गेलो तर ऑलमोस्ट ह्याचं 1.5 वर्षाच्या हिशोबाने जर बघायला गेलो मी, तर ह्याचा कॉन्ट्रॅक्ट जवळ-जवळ काय म्हणतात ते 2चं अप्रॉक्सिमेटली मला 7%च्या घरात पडतं. 7% हेजिंग कॉस्ट मला पडते. ऑलराइट. जर मार्केट पडलं तर नाही पडलं किंवा वर गेलं तर मला 7%चा मला प्रीमियम माझ्या व्हॅल्यूवरती मला अप्रॉक्सिमेटली द्यायला लागेल. ओके. पण हाच जर तसा पोर्टफोलिओ व्हॅल्यू आपली वाढत जाते. समजा इकडे माझं 10 लाखाची पोर्टफोलिओ आहे. 10 लाखाच्या पोर्टफोलिओच्या समोर मी एक 65 क्वांटिटीचं लाँग टर्मचं पुट ऑप्शन घेतलेलं आहे. लाँग टर्मचं पुट ऑप्शन घेतलेलं आहे डिसेंबर कॉन्ट्रॅक्टचं आणि त्याचा आता मला इन दिस केस 10 लाखावरती मला 1.5 वर्षासाठी प्रीमियम पडतोय 50,000. ऑलराइट. सो 50,000 राइट भागिले मी 1.5 वर्षाला हिशोबाने करतो मी 1.5 वर्ष. सो सरासरी मला वर्षाचे 33,000चा प्रीमियम मला भरायला लागतोय. सो 33,000 भागिले जर मी 10 लाख केले तर इन दिस केस मला आकडा येतोय 3.3%. ओके. 10 लाखावरती आलो तर मला 3.3%चा मला इफेक्टिव्ह रेट पडतोय. जर आपण एकदम कॉस्ट टू कॉस्ट म्हणजे 15 लाखाच्या पोर्टफोलिओवरती केलं तर ते 15 लाखाच्या पोर्टफोलिओवरती 2%च्या हिशोबाने आपल्याला पडतंय. ओके. सो बेस्ट केस सिनारिओ 2% आहे. पण जर तुम्ही थोडंसं लेव्हरेज घेऊन गेलात आणि ह्या म्हणजे 1:2च्या हिशोबाने लेव्हरेजनी गेला म्हणजे 7.5 लाखाच्या मध्ये घरात गेला तर सरासरी हे 4%च्या कॉस्टिंगला पडतं. 4% जर देऊन ओके 7.5 लाखाचा पोर्टफोलिओ आहे. त्याच्यासमोर मी 15 लाखाचे कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूचं मी पुट ऑप्शन घेतलेलं आहे ॲट द मनीचं आणि त्याच्यासाठी मला जर फक्त 4% वार्षिक प्रीमियम जर मोजायला लागतोय, तर एकदम सेफ स्ट्रॅटेजी आहे. ह्याच्यामध्ये काय होणार, मार्केट जर वर गेलं, तर ऑफकोर्स ते 4% शून्य होऊन जाणार आणि दरवर्षी 4%चा हेज घ्यायला लागणार. पण समजा काही कारणाने मार्केटमध्ये एकदम मेजर भयानक फॉल आला, ऑलराइट. तर तेव्हा काय होणार, हा 65 क्वांटिटीचा ऑप्शन 65 क्वांटिटीचा ऑप्शन पहिले 1000 पॉइंट किंवा 800 पॉइंट सोडून द्या, ते आपले टाइम व्हॅल्यूमध्येच थीटा डीकेमध्ये निघून जाईल. पण त्याच्यानंतरचे 1000 प्रत्येक 1000 पॉइंट फॉलला ₹65,000 आपल्याला समोर मिळत जाणार. म्हणजे किती झाले 7.5 लाखावरती जवळ-जवळ 8%चं कव्हरेज झालं. परत अजून 1000 पॉइंट पडला तर 7.5% वरती अजून एक 16%चं कव्हरेज झालं. अँड सो ऑन अँड सो ऑन. ओके. सो पहिलं ऑप्शन आहे लॉंग डेटेड पुट ऑप्शन्स डिसेंबर कॉन्ट्रॅक्ट. आणि डिसेंबर कॉन्ट्रॅक्ट हा का सांगतोय, की डिसेंबर कॉन्ट्रॅक्ट्स हे दर वर्षाचे लिक्विड कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. ॲट द मनीचे तुम्हाला लिक्विड कॉन्ट्रॅक्ट्स मिळणार, बरेच व्हॉल्यूम असतं त्याच्यामध्ये. आणि माझा पोर्टफोलिओ जर 10 लाखाचा असेल तर आयडियली मी 20 लाखाचा ऑप्शन प्रीमियम म्हणजे नोशनल प्रीमियम जो दिसतोय आपल्याला, नोशनल व्हॅल्यू दिसते त्याप्रमाणे मी घेणार. आणि अशा प्रकारे आपण डोळे बंद करून आपल्या पोर्टफोलिओला हेजिंग करू शकतो. आता हे तर सगळ्यांना जमणार नाही, सगळ्यांचे पोर्टफोलिओ 5, 10, 15, 20 लाखाच्या घरात नसतील. पण हा दुसरा ऑप्शन तर सगळ्यांना जमणार आहे. या दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपण काय करतो, ऑप्शन 2 मध्ये आपण करायचंय ते म्हणजे कॅशनी हेजिंग करायची. कॅशनी हेजिंग म्हणजे काय, की लेट्स से माझा आता इन दिस केस 1 लाखाचा पोर्टफोलिओ आहे. हा जो सध्या माझा इक्विटीमध्ये डिप्लॉइड आहे. माझा डेटा काय सांगतोय, माझा हिस्टॉरिकल डेटा काय सांगतोय, मार्केट दर वर्षातून एकदा तरी 10 ते 12% पडणार म्हणजे पडणारच आहे. हिस्टॉरिकल डेटा बघा, परत सांगतोय तुम्हाला सगळं तिकडे इन्फॉर्मेशन मिळेल. 10 ते 12% जर मार्केट मला माहिती आहे पडणारच आहे, मला मग लॉजिकली ह्याच्या समोर जर माझा 1 लाखाचा पोर्टफोलिओ आहे, तर किमान 20% तरी, मी तर म्हणेन 30% पर्यंत गेलं पाहिजे. पण किमान 20% तरी पोर्टफोलिओ आपला डेट
इन्स्ट्रुमेंट्समध्ये असणं पाहिजे. तर डेट इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय? तुमचं कॅश अकाउंट असेल, कॅश इन सेव्हिंग्ज अकाउंट असेल किंवा फिक्स्ड डिपॉझिट असेल किंवा डेट म्युच्युअल फंड्स असतील किंवा लिक्विड ETFs असतील. जो पण पैसा सेल आउट करून इमिजिएटली मी मार्केटमध्ये आणू शकतो आणि जो पैसा मी ह्या गोष्टीसाठीच मार्क केलेला आहे त्याच्यामध्ये. सो आयडियली माझं सजेशन हेच राहतं, की एकतर सेव्हिंग्जमध्ये ठेवायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट अकाउंट असलं पाहिजे. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्येही डिसिप्लिनचा इश्यू असेल, तर नक्की लिक्विड ETFs मार्केटमध्ये भरपूर आहे, जिकडे आपण हा रेशिओ मेंटेन करू शकतो. सो माझं असं इन दिस केस 10,00,000चा जर माझा पोर्टफोलिओ असेल, सो माझा जर 10,00,000चा जर पोर्टफोलिओ असेल, तर 10,00,000च्या पोर्टफोलिओच्या समोर ओके, मी किमान 2,00,000चा तरी म्हणजे समोर कॅश मी साइडला ठेवलेले असले पाहिजे. सो मार्केटमध्ये जेव्हा 10% फॉल येईल, माझा 10,00,000चा पोर्टफोलिओ मे बी 8.5 लाखांनी दाखवायला सुरू करेल. ऑलराइट. इन दॅट केस हा 2,00,000 मी आणून मी ह्याच्यामध्ये एव्हरेज करेन. सो हा रेशिओ एकदा हा कॅश डिप्लॉय केला, की परत तुम्हाला हा पोर्टफोलिओ परत क्रिएट करायला लागेल. सो ज्याला ऑप्शन्स मधले लॉसेस आवडत नसतील, तर हा वन ऑफ द बेस्ट वे आहे आणि हा वन ऑफ द बेस्ट वे जो दाखवतोय, हा प्रत्येकासाठी लागू होतो. कारण हा तुम्ही 10,000च्या पोर्टफोलिओवरती पण करू शकतात आणि कुठल्याही टाइपच्या पोर्टफोलिओवरती तुम्ही नक्की करू शकतात. ओके. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर हा एक सेकंड ऑप्शन आपल्याकडे आहे. आता जो तिसरा पॉइंट मी जो मांडलेला होता, की कॉस्ट कशी कमी करायची? कारण इकडे पण प्रीमियम चाललंय ना. 4% 3% प्रीमियम चाललंय. सो ह्या एक्झाम्पल 2% प्रीमियम आपण करतोय. 2%चा प्रीमियम अजून मी कमी कसा आणेन? सो जो पोर्टफोलिओ जो आहे आपला, ओके, जो पोर्टफोलिओ जो आहे आपला 15,00,000चा जो पोर्टफोलिओ आहे किंवा 10,00,000चा किंवा 5,00,000चा पोर्टफोलिओ आहे, हा पोर्टफोलिओ क्रिएट करताना काहीतरी डिव्हिडंड देणारा पोर्टफोलिओ तरी क्रिएट करा. ओके. अग्रेसिव्ह मी सांगत नाहीये, पण काहीतरी डिव्हिडंड देणारा पोर्टफोलिओ तरी क्रिएट करावा. सो इन दॅट केस आपल्याला काय महत्वाचं बघणं गरजेचं आहे? आपल्याला बघणं हे गरजेचं आहे, की त्याच्याने काय होतं, की जो डिव्हिडंडचा इन्फ्लो येतोय, त्या एका स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये आयडियली तो 0.5% तरी असणार. 0.5% ऑफ द पोर्टफोलिओ व्हॅल्यू तर नक्की असणार, जर तुम्ही सरसकट सगळे डिव्हिडंडचे स्टॉक्स जरी घेतले तरी. कुठला 5% ला असेल, कुठला 2 ला असेल, कुठला 0.5% ला असेल, कुठला 0 ला असेल. एव्हरेज आउट होऊन 0.5% चं डिव्हिडंड येईल तुमच्या पोर्टफोलिओला असणार. सो हा डिव्हिडंड जो येतोय, हा परत तुम्ही ह्याच्यामधनं मायनस करून सो इन दिस केस 2% च्या जागेवरती ॲक्चुअली माझी कॉस्ट आहे ती 1.5% च्या घरात येते. ओके. सो अशा प्रकारे आपण कॉस्टिंग पण आपल्याला जो मार्केटमधला जो डिव्हिडंड आपल्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये येतोय, त्या अकाउंटच्या थ्रू आपण मायनस करू शकतो. ऑलराइट. ॲडिशनली इकडे जर ह्या स्ट्रॅटेजीला जर आपण बघायला गेलो, या स्ट्रॅटेजीमध्ये मी म्हणेन, की हा 2,00,000 कॅश आहे ती तर ॲड करावीच. या कॅशवरचा इंटरेस्ट पण ॲड करावा आणि डिव्हिडंड व्हॅल्यू पण मार्केटच्या फॉलमध्ये ॲड करावा. तर इकडे पण तो सिमिलर काइंड ऑफ इफेक्ट येईल. ओके. सो अशा प्रकारे आपण आपला कॅश मार्केटचा पोर्टफोलिओ आपण हेज करू शकतो आणि आजचा क्वेश्चन जो होता, अभय साळवेजीने आणलेला होता, की स्विंग ट्रेडिंगचा पोर्टफोलिओ कसा हेज करायचा? मित्रांनो, तुमच्या क्वेश्चन्स मधनंच लक्षात ठेवा, इतर लोकांनाही फायदा होणार आहे, तुम्हालाही फायदा होणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके. मित्रांनो, मी आहे महेश पाटील. काही पण तुम्हाला क्वेश्चन असतील, नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका. ऑलराइट. आणि प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केट शिकावं, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. ऑलराइट. इकडे लिंकमध्ये क्लिक करून जॉइन करा. टेलिग्राम चॅनल मस्ट जॉइन आहे, जर तुम्हाला शेअर मार्केट नीटपणे माझ्याकडे शिकायचं आहे. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.